नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज रामदास मते आणि आपण आज शिकणार आहोत इयत्ता 6वीतल्या गणित ह्या विषयातला 4थ्या धड्यातला पुढचा भाग. या धड्यामध्ये आपण सोडवून घेणार आहोत सराव संच आणि ह्या धड्याचं नाव आहे अपूर्णांकावरील क्रिया. तर आज आपण पाहूया सराव संच 10 मधले प्रश्न आणि आज आपण त्याला सोडवूया. हा सोडवण्याआधी आपल्याला लक्षात ठेवा, आपल्याला पूर्णांक रूपी अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी आपल्याला कशी केली हे आपल्याला माहिती पाहिजे. जर माहिती नसेल तर आपण मागचा व्हिडिओ पाहून त्यातून आपल्याला माहिती घेऊ शकता. तर चला सुरू करूया सराव संच 10. यातला पहिला प्रश्न आहे, आपल्याला बेरीज करायची आहे 6.103 अधिक 2.103. लक्षात ठेवा, हा सराव संच पूर्ण सोडवण्याकरता मी रीत 2 किंवा पद्धत दुसरीचाच वापर केला आहे. रीत 2 आणि पद्धत दुसरी. तर चला त्यामध्ये कसे केले आपण, हे पूर्णांक आणि हा छेद ह्या दोघांचा गुणाकार केला आणि जे उत्तर येईल त्याच्यात 1 ची बेरीज केली. तसेच 2 आणि 3 ह्या दोघांचा गुणाकार करून 1 त्याच्यात बेरीज केली. आपल्याला उत्तर आले 19/3 आणि 7/3. दोघांचाही छेद समान असल्यामुळे दोघांच्या अंशाची बेरीज केली. आपल्याला उत्तर आले 26/3. परंतु लक्षात ठेवा, आपल्या प्रश्नात आपल्याला प्रश्न काय दिलाय, पूर्णांक रूपी अपूर्णांकात. तर आपले उत्तरही तसेच असले पाहिजे, पूर्णांक रूपी अपूर्णांकात. तर 26/3 चा पूर्णांक रूपी अपूर्णांकात कसे उत्तर लिहिणार, तर 26 ला 3 ने भागावे लागेल. तर पहिले चेक करा, आपण पाहू शकता 26 पेक्षा लहान किंवा 26 इतकी संख्या आपल्या 3च्या पाड्यात आहे का? तर उत्तर आहे हो. 3 8 24. तर भागाकार गेला 8 चा आणि 24 यातून जर वजा केले तर 26 वजा 24 उत्तर आले 2. म्हणजे बाकी उरले 2. तर आपले उत्तर आहे 8.2/3. आता चलूया आपण पुढचा प्रश्न पाहू. आता हा प्रश्न आहे 1.1/4 अधिक 3.1/2. तर इथेही रीत 2 म्हणजे 4 गुणिले 1 अधिक 1 आणि 3 गुणिले 2 अधिक 1 आणि छेद तेच. तर आपलं उत्तर येईल 5/4 आणि 7/3. दोघांचाही छेद समान करायचा असेल तर ह्या पूर्ण संख्येला 3 ने गुणा आणि ह्या पूर्ण संख्येला 4 ने गुणा. तर आपल्याला दोघांचाही छेद समान येईल. आपल्याला भेटेल 15/12, 28/12. दोघांचा छेद समान तर दोघांच्या अंशाची बेरीज. तर आपल्याला उत्तर आले 43/12. आता लक्षात ठेवा, आपल्याला पूर्णांक रूपी अपूर्णांकात लिहायचे आहे. अंशाचे उत्तर चालणार नाही, तर आपल्याला त्याला बदलावे लागेल. तर कसे, तर 12 ने ह्या 43 ला भागा. तर 12 त्रिक 36 हे आपले उत्तर येते आणि 36 जर 43 म्हणून वजा केले तर उरले 7. म्हणजेच काय, आपल्याला उत्तर येईल 3.712 असे. आता चलूया पुढच्या उदाहरणाकडे. यामध्ये पहा, इथे आहे संख्या 5.1/5 अधिक 2.1/7. म्हणजेच काय, इथे 5 आणि 5 ची गुणाकार आणि त्यामध्ये 1 अधिक करूया. तसेच 2 आणि 7 चा गुणाकार आणि 1ची बेरीज करूया. तर आपलं उत्तर येईल 26/5 आणि 15/7. आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ह्या 7 ने ह्या दोघांना गुणा, ह्या 5 ने ह्या दोघांना गुणा, जेणेकरून आपलं उत्तर येईल 182/35 अधिक 75/35. दोघांचाही तुम्ही पाहिलं तर छेद समान आहे, तर आपण अंशाची बेरीज केली तर आपल्याला उत्तर आले 257/35. आता हा भागाकार तुम्हाला स्वतःहून करायचा आहे, तेव्हा तुम्हाला उत्तर मिळेल 7.12/35 असे. आता चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. वजाबाकी करा. म्हणजेच काय, पूर्णांक रूपी अपूर्णांकाची संख्या दुसऱ्या पूर्णांक रूपी अपूर्णांकातून वजा करूया. तर 3.1/3 वजा 1.1/4. मी रीत 2च वापरणार आहे, त्याच्यामुळे 3 गुणिले 3 अधिक 1 आणि 1 गुणिले 4 अधिक 1. तर आपल्याला उत्तर येईल 10/3 5/4. आता मी तुम्हाला म्हटले, जर दोघांचाही छेद समान करायचा आहे तर 4 ने ह्या संख्येला गुणा, या 3 ने ह्या दोन्ही संख्यांना गुणा. तर आपल्याला उत्तर येईल 40/12 आणि 15/12. आता लक्षात ठेवा, दोघांचाही छेद समान, तर 40 वजा 15 केले तर उत्तर आले 25/12. आणि याचा पूर्णांक रूपी अपूर्णांकात उत्तर लिहायचं असेल तर 12 ने 25 ला भागा, जेणेकरून आपल्याला उत्तर येईल 2 ने भागाकार गेला तर इथून 24 वजा होते आणि बाकी उरते 1. म्हणजे 2.1/12 हे आपले उत्तर झाले. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता आहे 5.1/2 वजा 3.1/3. तर चला, 5 दुणे 10 अधिक 1 आणि 3 त्रिक 9 अधिक 1. छेदामध्ये 2 आणि 3 जसे आहे तसे. तर आपल्याला उत्तर येईल 11/2 10/3. आता पुन्हा हा 3 ह्या दोघांना मल्टिप्लाय करा किंवा गुणा आणि हा 2 ने ह्या दोघांना गुणा. तर आपले उत्तर येईल 33/6 आणि 20/6. दोघांचाही छेद समान झाला तर अंशाची केली वजाबाकी, उत्तर आले 13/6. परंतु अपूर्णांक
हा पूर्णांक रूपी अपूर्णांकात लिहायचा आहे, तर 6ने हा छेद जो 6 आहे त्याने या अंशाला भागा, तर काय उत्तर येईल 2.1/6 असे. कारण 2 ने भाग जातो, 6 दुने 12, 12 जर यातून वजा केले तर बाकी उरते 1 अशी. तर चला आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तिसरा प्रश्न आहे 7.1/8 वजा 6.1/10 असा. तर ह्या दोघांचा गुणाकार अधिक 1, ह्या दोघांचा गुणाकार अधिक 1. तर आपले उत्तर आले 57/8 आणि 61/10. परंतु लक्षात ठेवा, हा 8 ने जर ह्या 61 ला गुणले किंवा 10 ने ह्या दोन्ही 57/80 ला गुणले, तर संख्या खूप मोठी होते. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत? तर पहिले आपण गुणाकार करू. तर बघा, मी ह्या 10 ने ह्या संख्येला गुणले आणि ह्या 8 ने ह्या संख्येला गुणले. पण लक्षात ठेवा, मी इथे काय करणार आहे? या 8 आणि 10 ला मी 2 ने भागले. ह्या 8 ला आपण 2 ने भागूया. का भागायचे? कारण असे की ही संख्या आपल्याला जितकी छोटी ठेवता येईल तितकी आपली बरी. तर 2 ने भागितले तर पहा काय झाले. 8 ला जर 2 ने भागितले तर आपल्याला उत्तर येईल 4. ह्या 10 ला 2 ने गुणले तर उत्तर आले 5. इथे सुद्धा ह्या दोन्ही 8 ला जर 2 ने भागितले तर आपल्याला उत्तर आले 4. आता यांचा गुणाकार पाहिला तर आपल्याला उत्तर येईल 285/40 वजा 244/40. यांची वजाबाकी केली तर आपलं उत्तर आले 41/40. आता याचा पूर्णांक रूपी अपूर्णांकात उत्तर लिहायचं असेल तर 40 ने 41 ला भागावे लागेल. म्हणजेच काय, 40च्या पाड्यात 41 पेक्षा लहान किंवा 41 इतकी संख्या येते का? तर उत्तर आहे हो. जर 40 ने 1 ला जर गुणले तर म्हणजे 1 झाला आपला भागाकार आणि 1 उरली आपली वजाबाकी. तर आपलं उत्तर आले 1.1/40 असेल. तर हे झाले सगळे संख्यारूपी प्रश्न. आता शाब्दिक प्रश्न आपण पाहूया काय आहेत ते. तर पहा, पहिला प्रश्न काय? सुयशने 2.102 किलोग्रॅम आणि आशिषने 3.102 किलोग्रॅम साखर आणली. तर दोघांनी मिळून किती साखर आणली? म्हणजेच काय, या दोघांनी मिळून म्हणजे या दोघांनी आणलेल्या साखरेचे आपल्याला वजन बेरीज करायची आहे. त्यानंतर साखरेचा भाव आहे 32 रुपये किलो. तर एकूण साखर किती रुपयाची झाली? म्हणजेच काय, आता यांचा जर बेरीज करून जेवढी साखर येईल त्या साखरेच्या वजनाला 32 रुपयाने गुणायचे. म्हणजे आपल्याला कळेल त्या साखरेची, आणलेल्या साखरेची किंवा विकत घेतलेल्या साखरेची किती किंमत झाली. तर चला, या शाब्दिक उदाहरणांची सुरुवात पहिले काय महत्वाची इथे काय काय गोष्टी दिल्या आहेत त्या पहिले लिहाव्या लागतात. तर पहिले सुयशने विकत घेतलेली साखर आहे 2.5 किलो, आशिषने विकत घेतलेली साखर आहे 3.5 किलो. आणि ह्या दोघांचे किलोचे आपल्याला वजनाचे आपल्याला बेरीज करायची आहे, कारण आपल्याला प्रश्न विचारला आहे दोघांनी मिळून किती साखर आणली. तर एकूण खरेदी केलेली साखर आहे 2.1/2 अधिक 3.1/2. तर आपल्याला उत्तर येईल, मी तुम्हाला म्हटलं पद्धत 2च वापरणार आहे, त्याच्यामुळे ह्या 2ला गुणले अधिक 1 केले, ह्या 2 ह्या 3ला गुणले अधिक 1 केले, तर आपलं उत्तर आले 5/2 7/2. दोघांचा छेद समान म्हणून आपण अंशाची केली बेरीज, तर आपलं उत्तर आले 12/2. 12/2 म्हणजे आपल्याला उत्तर काय येईल 6. म्हणजे याचा अर्थ काय, दोघांनी एकूण खरेदी केलेली साखर आहे 6 किलोग्राम. आता मला सांगा, 1 किलोची साखरेची किंमत आपल्याला 32 रुपये दिली आहे. तर 6 किलो साखरेची किंमत किती झाली? तर तिने 6 किलोने 32 ला गुणत आपल्याला झाले 192 रुपये. याचाच अर्थ काय? त्या दोघांनी मिळून 6 किलो साखर विकत घेतली आणि त्याचा साखरेवरती एकूण खर्च झाला 192 रुपये. लक्षात ठेवा, शाब्दिक उदाहरणे असतील तर त्याला प्रश्नाचे उत्तर इथे आपल्याला वेगळ्याने किंवा प्रश्नाच्या शेवटी आपल्याला लिहावे लागते, ते अशा प्रकारे. तर चला आता जाऊया पुढच्या शाब्दिक उदाहरणाकडे. इथे दिले, आराधनाने आपल्या परसबागेतील 2/5 भागात बटाट्याची लागवड केली, 1/3 भागात पालेभाज्यांची लागवड केली. तर उरलेल्या भागात वांग्यांची केलेली लागवड किती? म्हणजेच काय, आराधनाकडे परसबाग म्हणजे एक संपूर्ण परसबाग होती. एक संपूर्ण परसबाग. त्या संपूर्ण परसबागातून 2/5 भाग बटाट्याला गेला आणि 1/3 भाग पालेभाज्यांना गेला. तर उरलेला भाग हा वांग्यांसाठी जाईल. तर किती वांग्यांसाठी हा उरलेला भाग जाईल? तर पहिले काम करू, किती जागा पहिले व्यापली गेली हे पहिले काढूया. म्हणजेच कसे, ह्या 2/5 आणि 1/3 ची बेरीज करूया. आणि एक संपूर्ण भागातली म्हणजे तिची परसबाग एक कंस आपण मोजूया. तिची किंमत आहे 1, तिची संख्या आहे 1. आता त्या 1 मधून ह्या दोघांची बेरीज जर वजा केली तर उरलेली जागा आपल्याला कोणासाठी मिळेल? वांग्याच्या लागवडीसाठी. तर पहिले आपण लिहून घेऊया. बटाट्यांनी किती भाग व्यापला आहे आणि पालेभाज्यांनी किती व्यापला आहे? तर 1/3 आणि 2/5. आता ह्या दोघांची करूया बेरीज.
तर कसे लिहायचे? उर्वरित भागात वांग्यांची लागवड केली असल्याने, म्हणजेच काय, एक संपूर्ण भाग आहे, त्यात वांग्यांचीही लागवड करायची, पालेभाज्याही पाहिजेत, बटाट्याही पाहिजेत. तर आपल्याला काय करायचं, आपल्याला किती भाग वांग्यांचा उरला हे पाहण्यासाठी काय करावं लागेल, बटाट्याने वापरलेला भाग आणि हिरव्या पालेभाज्यांचा भाग या एक संपूर्ण बागेतून वजा करावा लागेल. तेव्हाच आपल्याला भेटेल वांग्याची जागा किंवा वांग्यांसाठी उरलेली जागा. तर ह्या दोघांची संख्या या 1 मधून वजा करू. कशी? तर ही अशी. तर पहिले मी म्हटले दोघांची बेरीज करून दोघांची संख्या 1 मधून वजा करूया. तर हे पहा 1 वजा 2/5 अधिक 1/3. आता मी दोघांचाही जर छेद समान करायचा तर ह्या संख्येला 3 ने गुणले, ह्या संख्येला 5 ने गुणले तर आपल्याला संख्या दिसते अशी. तर आपलं उत्तर येईल 1 वजा 6/15 आणि 5/15. दोघांचाही छेद समान तर अंशाची केली बेरीज तर आपल्याला उत्तर येईल 1 वजा 11/15. आता मला सांगा, आपल्याला इथे छेदमध्ये 15 पाहिजे असेल तर काय करावं लागेल? तर पहिल्यांदा मी म्हटले होते तुम्हाला आठवत असेल तर 1/1 लिहिलं. कुठल्याही अंशाला जर 1 ने भागले तर उत्तर हा एकच येते. तीच अंश येतो. म्हणून आपण 1/1 लिहिले. आता दोघांना जर 15-15 ने गुणले तर आपल्याला छेदामध्ये 15 येईल अशा प्रकारे. तर आपल्याला उत्तर भेटेल 15/15 वजा 11/15. आता दोघांचाही छेद समान झाला म्हणून आपण अंशाची केली वजाबाकी तर उत्तर आले 4/15. म्हणजेच काय, आराधनाने आपल्या भूखंडाच्या 4/15 भागावरती वांगी लावली. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्नांची सोडवणी करायची आहे किंवा अशा प्रकारे आपला प्रश्न सोडवायचा आहे. आता जाऊया शेवटच्या प्रश्नाकडे, तो आहे प्रश्न क्रमांक 3. संदीपने एका रिकाम्या हौदात 4/7 इतके पाणी भरले. त्यानंतर त्या हौदात रमाकांतने 1/4 पाणी भरले. म्हणजे दोघांनी मिळून हौदामध्ये पाणी भरले होते ते आहे 4/7 आणि 1/7. उमेशने त्याच हौदाचा 3/14 भाग पाणी बागेतील झाडांना दिले. म्हणजेच काय, तुम्ही पाहू शकता एवढे पाणी भरले परंतु उमेशने त्यातून 3/14 भागात पाणी झाडांना दिले. कोणाच्या? बागेतल्या. तर एक काम करूया, ह्या दोघांच्या संख्येची पहिली बेरीज करू. जे उत्तर येईल त्यातून 3/14 वजा करूया कारण एवढं पाणी त्यांनी काढून टाकले. समजले? आता पुढे काय दिले? हौदाची पूर्ण क्षमता आहे 560 लिटर. तर हौदात किती पाणी लिटर शिल्लक असेल? म्हणजे हे सगळं झाल्यानंतर हौदाची क्षमता आहे 560. परंतु हे दोन्ही पाणी भरले, त्यातून एवढे पाणी निघून गेले, तर उरलेले किती लिटर पाणी ह्या हौदामध्ये उरले? तर 560 गुणिले यांची वजाबाकी करून आपल्याला जे उत्तर येईल त्यातून कळेल की हौदामध्ये आता किती पाणी उरले. तर चला सुरू करूया. संदीपने आपल्या हौदात किती पाणी भरले? 4/7 आणि उमेशने रमाकांतने भरले 1/4. तर ह्या दोन्हींची आपण करूया बेरीज. तर दोघांनी मिळून भरलेला हौद तो आहे 4/7 अधिक 1/4. तर दोघांचा छेद समान करायचा त्याला 4 ने गुणा आणि ह्या संख्येला 7 ने गुणा. तर आपल्याला उत्तर येईल 16/28 आणि 7/28. दोघांचाही छेद समान तर दोन्ही अंशाची केली बेरीज तर आपलं उत्तर येईल 23/28. आता यातून उमेशने काढलेले पाणी आहे 3/14. तर ह्यामधून आपल्याला 3/14 वजा करायचे. तर काय मिळेल? 23/28 वजा 3/14. आता मला सांगा, ह्या 14ला जर 2ने गुणले तर आपल्याला छेदामध्ये काय येऊ शकतात? 28. तर आपण काम करूया 3 आणि 14ला 2ने गुणूया. तर आपल्याला उत्तर येईल 23/28 वजा 6/28. दोघांचाही छेद समान तर 23 वजा 6 केले तर उत्तर आले 17/28. म्हणजेच काय, आता हौदामध्ये 17/28 इतकेच पाणी उरले आहे. पण किती पैकी? 560 पैकी. कारण 560 हा आहे हौदाची पाणी साठवायची क्षमता. तर आपण काम करूया. 560ला 17/28 ने जर गुणले तर आपलं उत्तर येते 340 लिटर. म्हणजेच काय, आता हौदामध्ये किती लिटर पाणी उरले आहे? 340 एवढेच. तर आज आपण काय शिकलो? आज आपण सराव संच 10 सोडवला. त्यामध्ये सर्वात पहिले केली पूर्णांक रूपी अपूर्णांकाची बेरीज, त्यानंतर सोडवले वजाबाकी. तर हे झाले सांख्यिक उदाहरणे. त्यानंतर शाब्दिक उदाहरणे आपण पाहिले आणि शाब्दिक उदाहरणात आपण पाहिले की आपण मांडणी कशी करतो ते प्रश्नाच्या उत्तराची. तर चला आपण आता इथेच थांबूया. या पुढच्या भागात बघूया ह्या धड्याचा उरलेला भाग. धन्यवाद.